फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण माझे झाले गयावर माझे झाले गयावर गयावर विठ्ठल 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 सर्वांनी भजन करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल 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 हले विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानदेव महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की पवन सुत हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बोले भाई सब संतन की जय विठ्ठल ठल विठ्ठल 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 ठल 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 विठ्ठल वाह वाह जय हो. जय हो ठल विठ्ठल 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 पिंडपदावरी पिंडपदावरी दिला पुले करे माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारले हरिहर माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सच्चिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादि हेतवे
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. महायोगपीठे तटे भीमरथा वरं पुण्डरीकाय दातुं मनीन्द्रेः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन, पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन, पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. ओ दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू, हरी हरी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. हे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण चरण, दुसरे चरण संताची करू नमन. दुसरे चरण चरण, संताचिया संताचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला. नका पाहू गुणदोष, झालो दास पायाचा. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम, तयन बाधी क्रोध काम. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. वाहे माऊलीचे चित, वाहे माऊलीचे चित. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची, ऐसी कळवळ्याची जाती, जाती. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे. मस्तके हे पायावरी, या वारकरी संतांच्या. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासे आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. ते नमस्कारोनी आता पिंडपदावरी, पिंडपदावरी दिला आपुले करी. माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. पुण्यभूमी पावनक्षेत्र
आपल्या या बोल्हेगाव नगरीमध्ये आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालेल्या स्वर्गीय भामाबाई दत्तात्रय कळमकर आई यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने म्हणजेच वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे असलेला त्यांचा सर्व परिवार, त्यामध्ये त्यांचे चिरंजीव श्री सतीश दत्तात्रय कळमकर, तसेच त्यांच्या दोन्हीही मुली सौभाग्यवती संगीता गोरख कातोरे, तसेच सौभाग्यवती मनीषा बाबासाहेब वाखोरे आणि समस्त कळमकर परिवार, इष्टमित्र स्वजन सखे सर्वजण त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेले तुम्ही आम्ही सर्वजण जिवलग मंडळी सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो. मला या ठिकाणी ज्यांनी सेवेसाठी सुपूर्त केलं, ज्यांनी आज्ञा केली, असे आमचे जिवलग मित्र, या परिवाराचे नितांत प्रेमी असणारे, एकदम जिवलग असणारे आमचे निंबळकचे संतोष भाऊ गेरंगे यांनी मला या ठिकाणी सेवेसाठी प्रवृत्त केलं. सेवेसाठी उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध तुम्ही सर्व माता भगिनी, पुरुष वर्ग, त्यामध्ये हरिभक्तीपरायण कोलते महाराज बाबांचं कीर्तन त्या निमगाव घाण्याला आम्ही होतो तिथं. हा, बाबांना आता वयामानानुसार ध्यानात नसन राहिलं. मी म्हणलं ते आत्ता ओळखते मग ओळखते, बाबा काय ओळख द्यायला तयार नाही, बाबा असे पाहतात नसते. घाबरलो ना मी. अशा पद्धतीने बाबांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात. तसेच या कार्यक्रमासाठी सुंदर अशी एका फोनमध्ये ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी उपस्थित केली, असे हरिभक्तीपरायण माझे जीवस्य कंठस्य आमच्या सर्व महाराज मंडळी गुरुबंधूंचे एकदम आवडते व्यक्तिमत्व आमचे हरिभक्तीपरायण सतीश भाऊ. तसेच हा आपला कार्यक्रम जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत अजरामर राहण्यासाठी हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये नव्हे, देशामध्ये नव्हे, तर इतर राष्ट्रामध्ये सुद्धा गेला पाहिजे, याकरिता या ठिकाणी जे यूट्यूब चॅनल लावलेलं आहे ते विठ्ठल माझा 09 या यूट्यूबचे चॅनलचे सर्व आपल्या गावच असणारं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण शिवराज महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच ते हेही चॅनल चालवतात श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्था इसळक निंबळक. या चॅनलवरती जा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा विसरू नका. हा, विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीने खूप गोड कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. माझ्या समवेत आलेले आमच्या श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी वृंद, महाराज मंडळी, आता ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, हरिभक्तीपरायण हरिप्रसाद महाराज, तसेच त्यांच्या पाठीमागे ज्यांनी साथ संगत केली असे हरिभक्तीपरायण संकेत महाराज, मृदंगावरती जे गोड असे साथ संगत करतात हरिभक्तीपरायण ते तिकडचे आहेत महाराज, लातूरचे आश्रमामध्ये शिकण्यासाठी आलेले आहेत. हरिभक्तीपरायण अमित महाराज बिराजदार, विनेकरी बाबा असतील, सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 सेवेसाठी निवडला गेलेला अभंग यच्चयावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे वीतराग संपन्न पंचमवेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध संत श्रीमंत श्री जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय पितरांचं वर्णन करतात. काय वर्णन करतात? पिंडपदावरी दिला आपुली करी. तुकोबाराय म्हणतात, हा माझा देहरूपी जो पिंड आहे, हा पिंड मी माझ्या विष्णू पदावरती दिलेला आहे. कोणत्या पदावरती? विष्णू पदावरती. आणि त्याचा परिणाम काय झाला महाराज? माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. माझा हा देहरूपी पिंड मी भगवान श्री विष्णू पदावरती अर्पण केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये फायदा काय झाला? तर माझं संपूर्ण असणार गयावर्जन जी क्रिया आहे ती क्रिया पूर्णपणे संपन्न झाली. आणि त्याच्यानंतर काय केलं महाराज? मी केले कर्मांतर, बोंब मारली हरिहर.
माझा पिंड विष्णू भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी अर्पण करीत असताना मी काय केलं? केले कर्मांतर. सर्व प्रकारचे कर्म करत राहिलो, परंतु आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. सर्व काम करत राहिलो, परंतु कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. अशा पद्धतीने सर्व कार्य करत असताना, मी प्रपंचही करताना भगवंताचं नामस्मरणच केलं, आणि मी परमार्थही करताना काय केलं? भगवंताचं नामस्मरणच केलं. केले कर्मांतर, सर्व कर्मांतर केलं, परंतु कशा पद्धतीने केलं? बोंब मारेली हरिहर. बोंब मारेली म्हणजे काय हो? तर मुखाने सतत भगवंताचं नामस्मरण केलं. कोणत्या भगवंताचं केलं? हरीचं पण केलं आणि हराचं पण केलं. पुढं चला महाराज, तुम्ही हरीचं नामस्मरण केलं, हराचं नामस्मरण केलं, सर्व कर्मांतर केलं. तुमचा जो हा जीव आहे, हा जीव भगवान श्री विष्णू पदावरती अर्पण केला. याचा फायदा तुमच्या जीवनामध्ये काय झाला? तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये जे भार होतं, माझ्या जीवनामध्ये जे ओझं होतं, तो प्रपंचाचा भार आणि मी माझे हे ओझे, हे दोन्हीही उतरलेलं आहे. म्हणजे माझ्याकडून परमार्थही पूर्णत्वाला गेला आणि माझ्याकडून संसारही पूर्णत्वाला गेला. असा अभंगाचा शब्दशः भावार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. आता या ठिकाणी आपण जर या अभंगाचा जर विचार केला महाराज, तर तुकोबाराय म्हणतात, पिंड पदावरी दिला आपुली करी. आता या अभंगाचा अर्थ दोन प्रकारे लावता येतो. दोन प्रकारे म्हणजे कसा? प्रत्येक अभंगाचा अर्थ बघा, एक म्हणजे लक्ष्यार्थ आणि दुसरा म्हणजे वाचार्थ. बरोबर आहे की नाही? आता वाचार्थानं जर आपण जर अर्थ लावला तर काय अर्थ होतो? पिंड पदावरी दिला आपुली करी. वाचार्थाने जर आपण जर या अभंगाचा विस्तार जर करायचा ठरला तर बरं का बाबा, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये एखादा व्यक्ती गेला, गावाला नाही, कुठे गेला? ह्या स्लॅपवर नाही बरं का, डायरेक्ट वरी, गोइंग टू स्वर्गवासी. एखादा व्यक्ती जर गेला, मृत्यू पावला, एखाद्याचं जर निधन झालं, आलं का लक्षामध्ये, तर त्यांच्या प्रित्यर्थ आपण क्रिया करतो. त्याला काय म्हणायचं? नैमित्तिक कर्म म्हणायचं. काय म्हणायचं? एखाद्या निमित्ताला धरून जे केलं जाणारं कर्म आहे त्याला कोणतं कर्म म्हणायचं हो? नैमित्तिक कर्म म्हणायचं. तसे कर्माचे शास्त्रामध्ये प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. एक म्हणजे नित्यकर्म, दुसरं म्हणजे नैमित्तिक कर्म, तिसरं म्हणजे काम्य कर्म आणि चौथं म्हणजे प्रायश्चित्त कर्म. पहिलं कर्म कोणतं? नित्यकर्म. नित्यकर्म कशाला म्हणायचं? सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जे आपण नित्यनेमाने कर्म करतो. कोणतं कोणतं कर्म करतो? सकाळी उठल्यानंतर आंघोळ करतो, देवपूजा करतो, नाश्ता करतो, चहा पाणी करतो, ह्याच्या त्याच्या उसापात्या करतो, याला काय म्हणायचं? नित्यकर्म. हे का नाही? मी इथलं नाही सांगत, तिकडचं सांगतो, ते पाकिस्तानचं. आपलं इथलं नाही महाराज, अजून 2 तास कीर्तन करायचं आपल्याला, हे का नाही? हा, म्हणजे काय करतो आपण? जे नित्य कर्म करतो, जेवण करतो, हे की नाही? आपला जो जॉब असन, डॉक्टर की करतात, महाराज की करतात, कीर्तनकार करतात, हे की नाही? आणि परत नाही का, शिक्षक लोक शाळा शिकवतात. अशा पद्धतीने जे ते कार्य असेल त्याला काय म्हणायचं? नित्य कर्म. दुसरा आहे नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे कुठल्या तरी निमित्ताला धरून केलं जाणारं कर्म, म्हणजे याला काय म्हणायचं? नैमित्तिक कर्म. तिसऱ्या नंबरचं कर्म आहे काम्य कर्म. एखादं काम साधण्यासाठी, काम या शब्दाचा अर्थ इच्छा असा घ्यायचा, एखादी इच्छा साधण्यासाठी केलं जाणारं कर्म, याला कोणतं कर्म म्हणायचं? काम्य कर्म. आपण भगवंताला 20 रुपयाचा नारळ फोडतो. आता तो 30 रुपयाला झालाय, तो भाग सोडा, पण आमच्या काळातलं सांगतो, महात्मा गांधीजींच्या, बरं का. 20 रुपयाचा नारळ आपण भगवंताला फोडतो आणि त्याच्या पुढे काय काय मागतो? लोकांचं लग्न होऊ दे, त्याला नातं होऊ दे, त्याला नोकरी लागू दे, त्याला बायको मिळू दे, म्हणजे इतकं मागतो. नारळ किती रुपयाचा? 20 रुपयाचा. आणि मागणी किती रुपयाची? महाराज कमीत कमी किमती एवढं तरी माणसाने मागितलं पाहिजे ना. मग याला काय म्हणायचं? काम्य कर्म. भगवंता, मी हे तुला दिला नारळ आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तुला हे धन ऐश्वर्य किंवा वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आमच्या घरी संतती, संपदा, सोवळा, सर्व गोष्टी वाढाव्या आणि आमच्या घरी धनधान्य, सुख समृद्धी वाढावी, यासाठी केला जाणारा तो जो मार्ग आहे किंवा ती जी पूजा आहे, याला म्हणायचं काम्य कर्म. हे की नाही? म्हणजे मी एखाद्याच्या ठिकाणी कीर्तनाला जाणं आणि त्या ठिकाणाहून पाकिट घेणं, याला काय म्हणायचं? काम्य कर्म. अगोदर काम, पुन्हा
पगार. हा, तुम्हाला हे बरं पटलं. तुमचं म्हणजे गोड नाही लागत महाराज, आमचं लगेच गोड लागतं. सांगा सांगा सांगा, हे की नाही. मी फक्त आमच्यावरती घेतो आणि सगळ्यांचं सांगतो महाराज. सांगायचा मतीचा अर्थ एकच, की काहीतरी इच्छा अंतःकरणामध्ये ठेवून जे कर्म केलं जातं त्याला काय म्हणायचं? काम्य कर्म. आणि चतुर्थ क्रमांकाचं म्हणजे चौथ्या क्रमांकाचं कर्म आहे ते म्हणजे कोणतं हो? प्रायश्चित्त कर्म. एखादी चूक आपल्या हातून जर घडली, मग ती नकळत असो किंवा जाणतेपणाने असो. दोन शब्द आहेत, जाणतेपणा आणि एक नेणतेपणा. जाणतं म्हणजे काय हो? तर ज्ञानी म्हणा, हुशार म्हणा, अक्कल असणारा म्हणा. आणि नेणतं म्हणजे काय? तर निर्बुद्ध म्हणा, बिनअकली म्हणा. बस झालं की नाही, हे की नाही. म्हणजे सोप्या भाषेत एकदम. ज्याला समजत नाही त्याला काय म्हणायचं? निर्बुद्ध म्हणा किंवा नेणता म्हणायचं. आपण एखादं लहान बाळ असतं बघा, त्याला काय म्हणतो आपण? नेणतं बाळ म्हणतो की नाही. आणि एखादं जे मोठं असतं त्याला काय म्हणतो? अरे तू जाणता झाला ना बाबा, आता नीट वाग ना आता तरी, असं म्हणतो की नाही. हा, अशा पद्धतीने म्हणजे काय सांगत होतो मी? तर जाणतेपणाने किंवा नेणतेपणाने आपल्याकडून जर एखादी चूक जर घडली तर शास्त्र सांगतं त्या पद्धतीने त्याचं प्रायश्चित्त भोगणं म्हणजेच याला काय म्हणायचं? प्रायश्चित्त कर्म. उदाहरणार्थ जर सांगायचं ठरलं, आपल्या इकडे एक म्हण आहे बघा, मांजर जर मिली तर काय करावं लागतं? त्या प्रायश्चित्त काय? हा, हे कुठल्या ग्रंथात आले ते मला अजून सुद्धा कळलं ना महाराज. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सर्व ऐकण्याचा योग आला, परंतु हे काय वर्णन कुठल्या ग्रंथामध्ये समजलंय महाराज? मांजर मारायची आणि काय करायचं? सोन्याचा मांजर करून काशीला नेऊन सोडून द्यायचा असं म्हणतात. असो, विनोदाचा भाग सोडा. सांगायचा मतितार्थ एकच, मांजर मारणं हे पाप आहे आणि त्याच्यावरती सोन्याचं मांजर करून काशीला सोडणं, काशी करणं, हे काय आहे? काय आहे हो? त्याच्यावरती केलेलं प्रायश्चित्त, याला काय म्हणायचं? प्रायश्चित्त कर्म. मग आजचं जे हे कर्म आहे, हे कर्म जर कोणता असेल तर हे कर्म म्हणजे द्वितीय क्रमांकाचं आहे, नैमित्तिक कर्म आहे. आता नैमित्तिक कर्म म्हणजे कोणतं कर्म? तर एखाद्या निमित्ताला धरून केलं जाणारं कर्म म्हणजे त्याला काय म्हणायचं? नैमित्तिक कर्म. विठ्ठल 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 आपण जे हे आज कर्म करतो महाराज, हे एका निमित्ताला धरून आहे. कोणत्या निमित्ताला धरून आहे महाराज? आपल्या ज्या आई साहेब आहेत, आपल्या आई साहेबांना जाऊन आज आपल्यातून 1 वर्ष झालेलं आहे आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, श्राद्ध कशाला म्हणायचं? श्राद्ध म्हणजे यत् श्रद्धा क्रियते तत् श्राद्ध. हा, जे अतिव श्रद्धेने केलं जातं त्याला काय म्हणायचं? श्राद्ध असं म्हणायचं. बरं, आता सुरुवातीला जर आपण पाहिलं, ज्या वेळेस माणसाचं निधन होतं त्यावेळेस आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये त्याचं महाराज पहिल्या दिवशी 1 पिंड केला जातो, दुसऱ्या दिवशी 2 पिंड केले जाते, तृतीय दिवशी 3 पिंड, चतुर्थ दिवशी 4 पिंड, पंचम दिनी 5 पिंड, षष्ठ दिनी 6 पिंड, सप्तदिनी 7 पिंड, अष्टदिनी 8 पिंड, नवदिनी 9 पिंड आणि दशमदिनी 10 पिंड. त्याला आपण काय म्हणतो? दशपिंड किंवा दशक्रिया विधी म्हणतो की नाही. मग दशक्रिया विधीचं पिंड झाल्यानंतर मग पुन्हा काय असतं? 11 पिंड असतं, त्याला एकादश पिंड असं म्हणायचं. एकादश पिंड झाल्यानंतर काय असतं? द्वादश पिंड. द्वादश पिंड झाल्यानंतर काय असतं? त्रयोदश पिंड. त्रयोदश पिंड, त्रयोदश पिंड, परत चतुर्थदश पिंड, परत पंचदश पिंड, पुढं षष्ठोदश पिंड. असतं आजी, असतं शास्त्रामध्ये आलेलं आहे. तुम्ही फक्त ऐकायचं काम करा, आम्ही सांगायचं काम करू. त्रयोदश जे पिंड आहे, हे जे पिंडात आपल्या शास्त्रामध्ये जे 4 वर्ग सांगितलेले आहेत बघा. कोणते कोणते वर्ग आहेत? 4 म्हणजे एक कोणता वर्ग आहे? 4 वर्ग माहिती नाही तुम्हाला? 4 वर्ग. एक म्हणजे ब्रह्मचारी आश्रम, हे की नाही? 4 आश्रमाचे प्रकार. एक ब्रह्मचारी आश्रम, दुसरा आपण सर्वजण ज्याच्यामध्ये राहिलो तो गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आश्रम आणि चौथा संन्यास आश्रम. आता या ठिकाणी पहिला जो आहे तो कोणता आश्रम आहे? कोणता? ब्रह्मचारी आश्रम. अहो, सांगितलेलं तरी ध्यानामध्ये ठेवा. तुम्ही असं एवढं गंभीर बसू नका, मी तुमच्या लेकरासारखं आहे, बिनधास्तपणे उत्तर द्या. पहिला जो आहे तो कोणता आश्रम आहे? ब्रह्मचारी आश्रम. हे कळण्याची गरज आहे महाराज काळाची. कारण कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही महाराज, कीर्तन हे आपल्या उद्धाराचं साधन आहे. कीर्तनाला आपण आपल्या अंतःकरणामध्ये
भगवंताची मूर्ती ठसवून घेण्यासाठी कीर्तन ऐकलं पाहिजे, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. आणि ऐसी कीर्तन मर्यादा आहे आमच्या संतांच्या घरची. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, आपण ज्या वेळेस त्रयोदश कर्म करतो त्याला आपण सर्व साधारण मराठी भाषेमध्ये काय म्हणतो? त्रयोदश हा शब्द संस्कृत आहे, त्याला मराठी भाषेमध्ये आपण काय म्हणतो? 13वा म्हणतो. 13वा विधी जो आहे तो 13वा विधी कोणाचा केला जातो? तर गृहस्थी माणसाचा कितवा विधी केला जातो? 13वा विधी केला जातो. 14वा विधी कोणाचा केला जातो? तर जे ब्रह्मचारी माणसं आहेत, ब्रह्मचारी जे लेकर आहेत त्यांचा कितवा विधी केला जातो? 14वा विधी केला जातो. आणि जे वानप्रस्थ आहेत, वानप्रस्थ कोणाला म्हणायचं? ब्रह्मचारी म्हणजे जे बाल्य अवस्थेमध्ये आहेत. प्रथमे आर्जितम विद्या, द्वितीयम आर्जितम धनम, तृतीयम आर्जितम पुण्यम, चतुर्थ किम करिष्यसि. प्रथम आपल्या आयुष्याचे 4 टप्पे पाडलेले आहेत. आपण जर सुरुवातीला जर आयुष्याची गणना जर मोजण्याचा प्रयत्न जर केला, किती वर्ष आयुष्य आहे माणसाला? आपल्याला सत्ययुगाचा जर विचार केला तर सत्ययुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, बरोबर. त्याच्यामधलं 1 शून्य कमी केला. त्रेतायुगामध्ये माणसाला किती वर्ष आयुष्य राहिलं? 10,000 वर्ष. त्याच्यातला पुन्हा 1 शून्य कमी केला. द्वापार युगामध्ये माणसाला किती वर्ष आयुष्य राहिलं? 1,000 वर्ष. आणि त्याच्यातला कलियुगामध्ये आणखी 1 शून्य कमी केला. किती वर्ष आयुष्य राहिलं आता कलियुगामध्ये? 100 वर्ष. त्याच्यामधले शतगणिले ते अर्धरात्र काय? अल्प आयुष्य मानवी देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोगक्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. किंवा बालपण जाय नेणता, तारुण्य दशे विषय वेथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी, मरे मागुता जन्मधरी राम. अशा पद्धतीने आपल्याला आयुष्याची जर गणना मोजायची ठरली तर किती वर्ष दिली आहे? हो, 100 वर्ष. 100 वर्ष जे आयुष्य दिलेले आहे त्याच्यातले आपण 4 टप्पे करायचे. 25, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75 आणि 25 चोक. लय गणिताला पक्के राव तुम्ही नगरकर, हे की नाही? म्हणजे 25 चोक 100. 1 टप्पा कितीचा झाला? किंवा 1 विभाग, 1 खंड कितीचा झाला? 25चा झाला. तर मग पहिले 25 वर्ष काय केलं पाहिजे? विद्यार्जन केलं पाहिजे. दुसरे 25 वर्ष काय केलं पाहिजे? धनार्जन केलं पाहिजे. तिसरे 25 वर्ष काय केलं पाहिजे? परमार्थ केला पाहिजे. आणि मग हे जर 3 टप्प्यामध्ये जर नाही केलं तर चतुर्थ किम करिष्यसि. चौथ्या गटामध्ये गेल्यानंतर, 4थ्या वर्गामध्ये गेल्यानंतर आपल्याला कळून काय उपयोग आहे का? कायच उपयोग नाही महाराज. नाकमुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, श्वाना परिगती झाली, अवघे करते हड हाड. महाराज त्यावेळेस कळूनही कथेची सामुग्री देह अवसानावरी, देहामध्ये अवसान नसल्यामुळे आणि कथेची सामुग्री देहातील अवसान असल्यामुळे आपल्याला त्यावेळेस कळतं, परंतु वळत नाही. बघा, आपल्यामध्ये एक प्रसिद्ध प्रमाण आहे महाराज, जोवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तरी तू आपले स्वहित पाहे, आणि तीर्थयात्रे जाय चुकू नको. हे की नाही? जोपर्यंत आपलं सर्व हे शरीर सिद्ध आहे महाराज, धष्टपुष्ट आहे, तोपर्यंतच आपण सर्व देवधर्म असेल, सर्व प्रपंच असेल, हे दोन्ही केलं पाहिजे. एकदा का आपलं हे शरीर जीर्ण झालं महाराज, परत आपली किती जरी इच्छा झाली तर आपण ते करू शकत नाही. ज्या पद्धतीने आयुष्याचे 4 टप्पे ठरलेले आहेत त्याच पद्धतीने या 4 टप्प्यामध्ये आयुष्याचे 4 वर्गही ठरलेले आहेत. त्याला आपण 4 आश्रम म्हणतो. पहिला वर्ग मी जो सांगितला, प्रथमे आर्जितम विद्या, पहिले जे विद्यार्जन करण्याचा जो वर्ग आहे त्याला महाराज ब्रह्मचारी आश्रम म्हणायचं. बरं, ब्रह्मचारी हे विद्यार्जन करतही राहता येतं आणि ब्रह्मचारी हे आयुष्यभरही राहता येतं. जे या पांढऱ्या ड्रेसमध्ये बिना लग्नाचं राहतात, प्रपंचामध्ये जात नाही, त्यांना ब्रह्मचारी म्हणा. जे भगवे वस्त्र परिधान करतात आणि संसार करत नाही त्यांना संन्यासी म्हणा. जे लग्न करतात, मुलं बाळ झाल्याच्या नंतर प्रपंच सोडून देऊन परमार्थाला लागतात. 51 या शब्दाचा अर्थ काय? एकटा वनामध्ये निघून जा. आता बस 50 वर्ष प्रपंच केला, आता काय कर? परमार्थ कर. याला काय म्हणायचं हो? तर याला म्हणायचं वानप्रस्थी जीवन. आणि हे जे वानप्रस्थी जीवन आहे आणि 4 नंबरचं जे आहे ते संन्यासी जीवन. पहिलं कोणतं सांगितलं आश्रम? ब्रह्मचारी आश्रम. दुसरा आश्रम कोणता सांगितला? गृहस्थ आश्रम. जो जीवनभर
प्रपंच करतो, तुम्ही आम्ही सर्वजण. आपल्या वर्गाला कोणतं नाव दिलेलं आहे? गृहस्थ आश्रम. आणि तिसरा जो वर्ग आहे तो कोणता? की संन्यासी तो त्याग, आपलं ते वानप्रस्थी करी संयोगी वियोग, आणि संन्यासी तो त्याग संकल्पाचा. ब्रह्मचारी आश्रम घोकावी अक्षरे, हे की नाही? ब्रह्मचारी आश्रमामध्ये अक्षर घोकावी, हे की नाही? नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं ज्ञान संपादन केलं पाहिजे, सर्व ग्रंथाचं अर्जन केलं पाहिजे, हे की नाही? ज्ञानार्जन केलं पाहिजे, याला ब्रह्मचारी आश्रम म्हणतात. मग असे जे 4 वर्ग आहेत, या 4 वर्गामध्ये जे 13व्याचा विधी आहे, तो 13व्याचा विधी तुम्ही आम्ही जे गृहस्थी माणसं आहेत ना, आम्ही अजून ब्रह्मचारी वर्गामध्येच आहे, परंतु तुमचं सर्वांचं सांगतो. आपण जे वर्ग आहे तर यांची विभागणी कुठल्या गटामध्ये केलेली आहे? तर गृहस्थ आश्रमामध्ये केलेली आहे. आपल्या सर्वांचा काय केला जातो? 13वा विधी केला जातो. परत 14वा कोणाचा केला जातो? ब्रह्मचारी माणसाचा केला जातो. आणि 14वा कोणाचा केला जातो? वानप्रस्थाचा केला जातो. 15वा, बरं हा वयामानानुसार होतं जरा मागं पुढं. 15वा कोणाचा केला जातो? वानप्रस्थी माणसाचा केला जातो. आणि 16वा ज्याला षोडशी क्रिया म्हणतात, तो कोणाचा केला जातो? तर तो म्हणजे संन्यासी महात्म्याचा केला जातो. विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा आपल्यामध्ये 13वा विधी झाला की तिथून पुढे मग आपण 1 विधी 2 विधी असं नाही करत, प्रत्येक दिनाचा विधी नसतो. मग तिथून पुढे मग मासिक विधी प्रारंभ होतो, बरोबर आहे? मग प्रत्येक महिन्याला आपण आपल्या पितरांच्या नावाने काहीतरी ठराविक माणसं जीव घालतो, त्याला काय म्हणायचं? मासिक श्राद्ध. अशी किती श्राद्ध करतो? एकादश श्राद्ध करतो. एकादश म्हणजे किती? 11 श्राद्ध करतो. आणि 12व्याला जे येतं त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. विठ्ठल. तिथून पुढं मग प्रथम पुण्यस्मरण, द्वितीय पुण्यस्मरण, तृतीय पुण्यस्मरण. आता पुण्यस्मरण म्हणजे काय? पुण्यस्मरण वेगळं आणि पुण्यतिथी वेगळं, बरं का? दोन्हीचा अर्थ एकच होतो, परंतु आपण फक्त शब्द म्हणतो महाराज, याच्या अर्थाकडे आपण लक्षच देत नाही. बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला शब्द माहिती असतात, परंतु त्याच्या अर्थाकडे आपला काहीच अर्थच नसतो. वाक्य कळालं तर बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीचा अतिपरिचय होतो, त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही, कारण त्याच्या अर्थाशी आपल्याला अर्थच नसतो. समजलं तर बघा पुन्हा एकदा, एखादी गोष्ट आपल्याला समजण्यासाठी, आपल्याला त्याचा अर्थ समजण्यासाठी आपण प्रवृत्त होत नाही. का प्रवृत्त होत नाही? तर आपल्याला त्याच्याशी काय अर्थच नाही. आलं का आता लक्षामध्ये? आलं ना? हा. विठ्ठल 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 विठ्ठल. उदाहरणार्थ सांगायचं ठरलं, आपण सर्व वारकरी मंडळी आहात, आपल्याला सर्वांना हरिपाठ माहिती आहे. आता हरिपाठ या शब्दाचा काय होतो अर्थ? आपण कधीतरी याचा विचार केला का? हरिपाठ, हरिपाठ म्हणजे काय? तर हरीला नित्य पाठ करणे म्हणजेच हरिपाठ, किंवा त्रिगुण असार निर्गुण हे सार आणि सारासार विचार हरिपाठ. या जगामध्ये सुखरूप काय आहे आणि या जगामध्ये दुःखरूप काय आहे, या जगामध्ये सत्य काय आहे, या जगामध्ये असत्य काय आहे, या जगामध्ये सार काय आहे आणि या जगामध्ये आसार काय आहे, याचाच विचार म्हणजे हरिपाठ. याचाच विचार म्हणजे हरिपाठ. मग हरिपाठ या शब्दाचा अर्थ कळला. हरिपाठातील कधी अभंगाकडे आपण विचार केलाय का? कधी ज्ञानोबारांनी अभंगाद्वारे काय सांगायचं असेल? व ज्ञानोबाराय म्हणतात, देवाची ए द्वारी उभा क्षणभरी, तेने तेने मुक्तिचारी साधी येल्या. ज्ञानोबारायांनी पहिल्या अभंगाद्वारे आपण जरी अभंगाचा शब्दशः भावार्थ घेतला तर ज्ञानोबाराय म्हणतात, देवाची ए द्वारी, भगवंताच्या द्वारामध्ये उभा क्षणभरी. एक क्षण जर आपण उभारलं तर फायदा काय होतो? सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता, अशा 4ही मुक्ती आपल्याला एका क्षणामध्ये प्राप्त होतात. आता मला प्रश्न असा विचारायचा तुम्हाला की आपण तुमच्यापैकी एक जणांनी असं बोटवरती करून सांगा मला की आम्ही महाराज भगवंताच्या द्वारामध्ये उभारलो नाही. अहो, एक क्षण काय, रात रात, दिवस दिवस आपण आता सध्या आपण भगवंताच्याच द्वारामध्ये महाराज, बरोबर आहे का नाही? अहो, ते 4 मुक्ती तर जाऊ द्या, परंतु साधी मुक्ती सुद्धा मिळाली नाही महाराज आपल्याला आतापर्यंत. मुक्तीचं तर जाऊ दे तिकडच, हे का नाही? हा, सांगायचा मग तिथं अर्थ एकच की हा अभंगाचा वाचार्थ आहे महाराज, याच्या लक्षार्थाकडे कधीतरी आपण विचार केला पाहिजे, याचा कधीतरी लक्ष दिलं पाहिजे. देवाची द्वारी उभा क्षण भरी. देवाचं द्वार म्हणजे कोणतं दार हो? तेथ सेवा हा दारवंटा, जेत ज्ञानाचा कुरोठा, तेथ सेवा हा दारवंटा. भगवंताची सेवा करणं हाच खऱ्या अर्थानं भगवंताच्या प्राप्तीचा दारवंटा आहे.
दारवंटा म्हणजे उंबरटा किंवा द्वार म्हणा, प्रवेशद्वार. भगवंताची जर आपल्याला जर प्रसन्नता घ्यायची असेल किंवा आशीर्वाद घ्यायचा असेल, कृपा घ्यायची असेल, कृपेला पात्र ठरायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे हो? तर भगवंताच्या द्वारामध्ये उभं राहिलं पाहिजे. कोणतं द्वार आहे भगवंताचं? तर सेवा करणं. मग भगवंताला आवडणारी सेवा कोणती आहे? सेवा ते आवडी उच्चारावे नाम, हे की नाही? कोणतं? जे आपण भगवंताचं नामस्मरण घेतो हीच खऱ्या अर्थाने भगवंताचं द्वार आहे आणि हीच भगवंताला आवडणारी सेवा आहे. मग तुम्ही मला म्हणाल महाराज हे आम्हाला समजलं, देवाचे द्वारी भगवंताच्या द्वारामध्ये उभारणं म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं, त्याची सेवा करणं, ही इथपर्यंत आम्हाला समजलं. पण उभा क्षणभरी आणि तेने मुक्तीचारी साधेला क्षणभर उभा राहायचं आणि त्याच्यानी चार मुक्ती प्राप्त व्हायचं, हे काय सांगताय तुम्ही? क्षण या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा गडे आम्ही? असं म्हणल्यानंतर क्षण या शब्दाचा अर्थ होतो आयुष्य. कारण हे आयुष्य कसं आहे? क्षणभंगूर नाही भरोसा, वारे सावध थोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. क्षणभंगूर हे हा जाय न कळता, क्षणभंगूर हे जाय न कळता, ग्रास गेले सता नाही हाती, ग्रास गेले सता नाही हाती. क्षणभंगूर गायन कळता, क्षणभंगुर गायन कळता, ग्रास गिळी सता नाही हाती, ग्रास गिळी सता हाती नाही हाती. क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. क्षणभंगूर आहे हे म्हणजे काय हो? तर हा देह, या देहाला काय म्हणलेलं आहे? क्षणभंगूर याचं नाव दिलेलं आहे. साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ साथ चल जाएगी चलते चलते, सांस चल जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा दम निकल जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा आहे इस जिंदगी का. म्हणूनच याला क्षणभंगूर म्हणलेला आहे. ज्या पद्धतीने याला आयुष्य म्हणलेलं आहे, याला मनुष्य म्हणलेलं आहे, याला भूत असंही म्हणलेलं आहे. आपण म्हणतो ना, जे जे दिशे भूत ते ते माने जे भगवंत. मग भूत दिसल्यावर तिथं भगवंत मानायचा असतो का? त्याचा अर्थ असा घ्यायचा, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मानव दिसतो त्या त्या ठिकाणी भगवंत मानायचा, सांगायचा. मग तिचा अर्थ एकच की क्षण या नावाने हे आयुष्य. मग आता बघा, देवाच्या द्वारे बघा बरं का किती मार्मिक आहे. देवाचे द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. मग उभा क्षण भरी म्हणजे आयुष्य भरी, क्षण म्हणजे आयुष्य आणि भरी म्हणजे तुम्ही भगवंताची सेवा करा. कुठपर्यंत करा? आयुष्यभर करा. आणि मग तुम्हाला काय होईल? तेने मुक्तीचारी हा साधीला, तेने मुक्तीचारी साधीला, तेने मुक्तीचारी साधीला, तेने मुक्तीचारी. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधीला, तेने मुक्तीचारी साधीला. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधीला, तेने मुक्तीचारी साधीला. साधीला. ज्यावेळेस आपण
आयुष्यभर भगवंताची सेवा करू, म्हणजे ज्या वेळेस आपण आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण करू त्यावेळेस मुखी नाम हाती मोक्ष, मोक्ष म्हणजेच मुक्ती. अलग लक्षामध्ये असा हरिपाठाचा आपण अर्थ लावला पाहिजे. म्हणून मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, असं का मग अगोदर सांगितलं आयुष्यभर नामस्मरण करा आणि पुन्हा मग सांगितलं हरी हरी म्हणा, असं का हो? तर महाराज आपल्या तोंडामध्ये भगवंताचं नामस्मरण येण्यासाठी अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय, किंवा सर्वांच्या पाठांतरातलं बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बहुता म्हणजे अधिक सुकृत म्हणजे पुण्य, त्याची ज्यावेळी जोडी म्हणजे संचय आपल्याजवळ होतो मग म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून मग ते पुण्य होण्यासाठी, पुण्य निर्माण होण्यासाठी तुम्ही काय करा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे का म्हणा तर पुण्य निर्माण होण्यासाठी, आणि पुण्य काय निर्माण करा तर हरिमुखे म्हणण्यासाठी. विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीने. मग ते कसं करा, असोनी संसारी, संसारामध्येच राहा, परंतु कुठलेही कार्य करताना, भांडे घासताना नवऱ्याच्या नावाने भांडे आदळण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण करा. काय झालं महाराज, मी एका गावाला कीर्तनाला गेलो आणि त्या ठिकाणी एक ताई खूप मोठ्याने भांडे आदळत होत्या. भांडे आदळत असताना मी त्यांना म्हणलं, ताई तुम्ही भांडे का आदळता? म्हणे महाराज याचा मला इतका राग येतो, इतका राग येतो, यालाच उचलून आदळा वाटतो, परंतु त्याला उचलून आदळता येत नाही, याचं नाव त्या भांड्यावर आहे म्हणून ते भांडे उचलून आदळते महाराज मी. म्हणजे भांडे आदळण्यापेक्षा काय केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला जनी, हरी बोला विजनी, हे की नाही, एका जनार्दनी हरी बोला. म्हणजे सर्व कामे करिताना काय करायचं, असोनी संसारी जीवे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाय सदा. एखाद्याला भांडण सुद्धा करायचं असलं तरी रामकृष्ण रे रामकृष्ण रे असं करायचं, म्हणजे भांडणच होणार नाही महाराज, हे की नाही. बघा तुम्हाला एक महिला मंडळ भांडणाचा एक सोपा मंत्र सांगतो. ज्यावेळेस तुम्हाला अतिराग येईल ना त्यावेळेस महाराज तुम्हाला एक मंत्र सांगतो बरं का, थोडंसं लक्ष देऊन ऐका. होतात का तुमच्या घरी भांडणं? का तुम्ही सगळ्या संती नाहीत, लय सज्जन दिसताय तुम्ही, हा अजिबात भांडणं नाही किंवा काय नाही. हा एखाद्या वेळेस भांडणं झाले, होत नाही तुमच्या इकडं, मी आमच्या तिकडचं सांगतो. परत यदा कदाचित तुम्हाला कधी जर प्रसंग आला तर एक उपाय सांगतो तुम्हाला, उगे जाता जाता, हे की नाही. काय करायचं, एक ग्लास पाणी घ्यायचं, बरं एक ग्लास पाणी घ्यायचं आणि म्हणायचं बाई हे एक घोट तू घे आणि एक घोट मी घेते, आणि ते पाणी गिळायचंही नाही आणि ते पाणी थुंकायचंही नाही. ते पाणी काय करायचं, तोंडामध्येच ठेवायचं आणि डोक्याने भगवंताचं नामस्मरण करायचं. पुन्हा जर तुमचे जर भांडणं झाले तिथून पुढे येऊन मला सांगा, मी कीर्तन करणं बंद करतो. विठ्ठल विठ्ठल लय जोर महाराज भांडणाचा बायांना काय काय, म्हणजे तिकडचं सांगतो आमच्या तिकडे मध्य प्रदेशातलं बरं का, लय जोर महाराज तिकडच्या बायांना भांडणाचा. इकडचं सज्जन आहेत तुम्ही सगळेजण, लय जोर महाराज. काय झालं, एक बाईला लय भांडणाचा नाद बरं का ताई, अति भांडणं करायची ते. आणि भांडणं करत असताना सगळ्या गावातल्या बायांनी मिटिंग घेतली, बचत गटाच्या अध्यक्षा असतील, सरपंच बाई असतील, सगळ्यांनी ग्रामपंचायत सदस्य असतील, ते शाळेतल्या शिक्षिका असतील, सर्वांनी काय केली, परत ते अंगणवाडीच्या टीचर असतील मॅडम, त्यांनी सर्वांनी एक बैठक घेतली महाराज आणि ठरवलं, म्हणजे त्या बाईने आपल्याला शिवीगाळ जरी केली तरी त्याच्या तोंडाला लागायचं नाही, त्याच्यासोबत भांडणं करायचं नाही महाराज. पण त्या बाईचं असं होतं, एकदा जेवायला नाही मिळालं तरी चालेल, परंतु भांडणं जर नाही मिळाले तर तिचा असा दम कोंडायचा महाराज. कसं व्हायचं, आता मी जाते का काय असं वाटायचं तिला. मग तिने काय केलं महाराज, 2-4 दिवस झाले यांनी बैठक घेतली आणि तिला कळलं आता माझ्यासोबत कोणी भांडतच नाही महाराज. तिने ठरवलं आज भांडणं करेन तरच जीवन जगेन, नाहीतर प्राण त्याग करेन महाराज. तिने काय केलं, पुन्हा भांडणं केले महाराज. आता काय होतं, बरेच वेळेस आपण संकल्प करतो परंतु राग अनावर झाल्यानंतर तो संकल्प आपल्याकडून मोडल्या जातो महाराज. आपण पुन्हा म्हणतो जाऊ द्या पुढच्या एकादशीपासून सुरुवात करता येईल, असं होतं का नाही बऱ्याच वेळेस. श्रावणामध्ये सोमवार धरला, तुमचं नाही सांगत इकडचं सांगतो, इकडचं म्हणजे तिकडचं नाही, इकडचं. श्रावणामध्ये जर सोमवार धरला आणि कुठं बाहेर जाऊन जर काही तर खाण्यात आलं, होय ग मी बाहेर गेलो होतो आज आणि अमुक अमुक पदार्थ मित्राच्या आग्रहास्तव खाण्यात आला, मी आता हा काही सोमवार नाही पुढचा धरतो. पुढच्या सुटला की जाऊ द्या शेवटचा सोमवार धरणं म्हणजे सगळे सोमवार धरणं, असं होतं की नाही. त्या पद्धतीने त्याने ठरवलं, म्हणजे एक बैठक मोडली म्हणे महाराज. सगळ्या बायांनी काय केलं, हिचे केस धरून भांडणं केले. काय केले, राग आल्यानंतर काय केले, केस धरून ओढले. केस धरून ओढल्यानंतर महाराज ही बाई रागाने वारकाकडे गेली आणि वारकाकडून चप्पी केली महाराज. चप्पी करून आली, पण म्हणे मी घाबरत नसते म्हणाला कोणाला, भांडणाचा नादच पूर्ण करीन महाराज. आली गावामध्ये आणि मग पुन्हा बायांनी मिटिंग घेतली, म्हणे आजपासून त्याच्या नादाला कोणी लागायचं नाही म्हणे. ती बाई फारच
म्हणजे निर्लज्ज आहे म्हणे, तिने डायरेक्ट केस काढले म्हणे सगळे, आता चप्पी केली, आता इथून पुढे त्याच्या संग भांडणं करण्यामध्ये मजा नाही, असा निर्णय घेतला. आणि कोणी त्याच्या संग भांडणाला तयार नाही. ही स्वतः जाऊन डावसायची महाराज कोणालाही. कोणाची दुसऱ्याची, आता जुन्या काळातली गोष्ट, दुसऱ्याची गागर लावलेली असली की हिने जाऊन तिची गागर काढायची, स्वतःची लावायची, तरी कोणी काय बोलत नव्हतं. एक दोघीच्या गागरी फोडल्या तरी कोणी काय बोललं नाही महाराज, कारण ठरवलं होतं बायांनी. म्हणे आता ही म्हणे, आता देवा मी काही जगत नाही गड्या, आता मी गेल्याशिवाय राहत नाही. असं वाटल्यानंतर हिने काय केलं, दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी चूल पेटवत असताना, आता पण आपण सध्या चुलीवरती स्वयंपाक बरेच जण करतात हे की नाही, गॅसचं शॉर्टेज झाल्यामुळे हे की नाही. हा, त्या काळामध्ये मग चूल पेटवण्यासाठी आपण काय करायचं पहा. आमच्या लहानपणी, म्हणजे तुमच्या लहानपणात तुमची गोष्ट सांगतो, आमचा काळ म्हणजे आत्ताचा हे की नाही. तेव्हा काय करायचे बाबा तुमच्या काळामध्ये, की तेव्हा म्हणजे ते काळी पेट्या सुद्धा एवढ्या मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध नसायच्या. मग शेजारच्याकडून थोडासा विस्तव घ्यायचा. मग महाराज ही बाई काय झालं, ही बाई शेजारीन बाईकडे गेली आणि तिला म्हणे मला थोडासा विस्तव दे. थोडासा विस्तव दिल्यानंतर ती बाई म्हणे हा देते म्हणे, पण काहीतरी एखादं भांड की भांड्यामध्ये देईल म्हणले तुला विस्तव. ती म्हणली नाही नाही, मला भांड्यामध्ये नाही विस्तव लागत. महाराज तिने साडीचा असा पदर पुढं केला आणि म्हणे पदरामध्ये मला विस्तव पाहिजे. आता ते अगोदरच अवतार ते सगळं ते चप्पीन पिप्पी केलेली महाराज आणि साडीचा पदर पुढं केला आणि म्हणे याच्यामध्ये विस्तव दे, याच्यामध्ये विस्तव दे म्हणल्यानंतर ती बाई म्हणली अगं बाई तुला काय कळतं की नाही म्हणे, याच्यामध्ये कुठं विस्तव मागायचा असतो का, विस्तव मागायचा असतो का म्हणल्यानंतर महाराज तिने आता गप्प बसायचं ना, का ग तुझ्या बापाने साडी दिली का, लगेच भांडणाला सुरुवात. महाराज अशा बाया असतात, विठ्ठल विठ्ठल सांगायचा मग तिथं अर्थ एकच की भांडणं करताना हे काय केलं पाहिजे हो, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. परमपूज्य गुरुवर्य चंद्रशेखर बाबा एक दृष्टांत सांगत असतात. बाबा म्हणतात की आपण, गुरुवर्य राऊत बाबाही सांगत असतात की बाबा म्हणतात की आपण जर शिवीगाळ करत असताना हे हरामखोर अशी जर शिवी दिली आणि त्याच्यामध्ये जरी आपल्या तोंडातून राम शब्द आला तरीही त्याचं पुण्य तितकंच मिळतं. बरं, इतकं नामस्मरण, इतकं नामसंकीर्तन साधनं पैसोपे, इतकं सोपं आहे महाराज. म्हणजे इथून पुढे तुम्ही ही शिवी पाठ करू नका, विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीने भांडणही करताना आपण भगवंताचं नामस्मरण करा आणि मग असं केल्यानंतर काय होईल, आपल्याला 4 मुक्ती प्राप्त होतात. अगदी याच पद्धतीने आपण पैसादानाचाही अर्थ मारत बहुतांशी आपण त्या अर्थाकडे लक्ष देत नाही. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान. हे विश्वात्मक देवा, ही निवृत्ती राया, माझ्या श्री गुरु राया, तुम्ही काय करा, हे जे मी तुमचं कीर्तन केलं हे किंबवना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीस नेले, येत माझे जीव उरले पायक पण, याच्या मोबदल्यात तुम्ही मला काय द्या, पसायदान द्या. पसायदान या शब्दाचा अर्थ काय होतो, प्रसाद दान. हा, प्रसाद दान द्या. मग काय प्रसाददान मागितलं महाराज, जे खळांची व्यंकटी सांडो. खळ म्हणजे गुंड प्रवृत्तीचा माणूस, व्यंकटी म्हणजे वाईट वृत्ती सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. सत म्हणजे भगवान परमात्मा, ज्या ठिकाणी भगवंताचं कार्य होतं त्याला सत्कर्म किंवा सत्संग म्हणायचं. त्या सत्कर्मी रती म्हणजे बुद्धी वाढो. भूता परस्परे जडो, बरेच जण पडो म्हणतात. पडो म्हणजे आपण एकमेकांच्या गळ्याला पडतो महाराज, परंतु आंतरी भावना वेगळ्या. गळ्याला पडतो पण असं वाटतं की याचा गळा दाबाव काय नो, इतका राग येत असतो महाराज, पण तरी पाहुणे संबंधाने पडावं लागतं. पण जडो, रूपी जडले रे लोचन आणि पायी स्थिरावले मन. जडणं म्हणजे काय, तर त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये एकरूप होणं, हे का नाही. तसं भूता परस्परे जडो, एकमेकांमध्ये माणसं जडले पाहिजेत. मैत्र जीवांचे कोणत्या नात्याने जडले पाहिजे, तर मैत्रीच्या नात्याने, चांगल्या भावनेने जडले पाहिजेत. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. दुरित म्हणजे जे दुरित माणसं म्हणजे वाईट माणसं आहेत त्यांचे तिमिर षडविकार, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार असे जे षडरिपू आहेत, हे षडरिपू त्यांच्यातील दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो, त्यांचा जो स्वधर्म आहे, ज्या पद्धतीने भगवान श्री सूर्यनारायण त्यांचा धर्म कधी विसरतात का हो. त्यांना कोणी म्हणतं काय राव किती टेम्परेचर वाढले म्हणून कोणी शिव्या देतं, आणि कोणी हिवाळ्यामध्ये त्यांच्या छायेखाली बसतं आणि म्हणतं वा किती सुंदर ऊन लागतं. मग कोणी वा म्हणतं आणि कोणी शिव्या देतं. याच्यासाठी तो कधी उगवायचा थांबतो का, नाही. तसं माणसाला कोणी निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासनी, ते त्यांचा धर्म विसरत नाही. किंवा भगवान परमात्मा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे.
देवही त्यांचं कर्म विसरत नाही. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. संत महात्मेही त्यांचं धर्म विसरत नाहीत. आपला धर्म कोणता आहे महाराज? सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर राहो निरंतर, हृदयी माझे विष्णुमय जग. विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग. वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम, भेदाभेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग. हा मोठा तो लहान, हा भारी तो वाईट, असा जो भेद आहे हा अमंगळ आहे. हा लक्षात घेऊन सर्वांशी प्रेमाने वागणं हाच खरा धर्म आहे. हरी खरा तो एकची धर्म. मोठ्याने माझ्या पाठीमागे म्हणा नक्की. मी थोडंसं पुढचं म्हणतो, तुम्ही पाठीमागे म्हणा. शूटिंगवाले दादा शूटिंग काढून घ्या, यांना आपण व्हायरल करू. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. मोठ्याने मोठ्याने. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. कुणाना व्यर्थ हिनवावे, कुणाना व्यर्थ शिनवावे. समस्था बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. किती गोड आहे हो. असं राहिलं पाहिजे की नाही? आपण सर्वांना काय केलं पाहिजे? सर्वांना प्रेम अर्पण केलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण आपला धर्म न सोडणं हाच खऱ्या अर्थाने विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांशील तो तेला हो. प्राणी जात. बघा बर का बाबा, ज्ञानोबर आहे एवढ्या एवढ्या वाक्यातून किती मोठी मागणी करतात. जो जे वांशील, वांशील म्हणजे जो जे इच्छा करेल तो ते लाहो, म्हणजे त्याला ते मिळो, प्राप्त हो, हे का नाही? आता जो जे वांशील या जर शब्दाचा जर आपण जर अर्थ केला तर कोणाला बायको पाहिजे, कोणाला मुलगा पाहिजे, कोणाला पती पाहिजे, कोणाला धन पाहिजे, कोणाला ऐश्वर्य पाहिजे, कोणाला सुख पाहिजे, कोणाला समृद्धी पाहिजे. ज्यांना जेही पाहिजे 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 मान्य. परंतु आपण जर याच्या बुडाशी जर विचार केला, कशासाठी पाहिजे ताई? सुखासाठी पाहिजे की दुःखासाठी पाहिजे? कशासाठी पाहिजे? तुम्हाला बायको पाहिजे, सुखासाठी पाहिजे की दुःखासाठी पाहिजे? सुखासाठी. पुत्र पाहिजे, सुखासाठी की दुःख पाहिजे? आपण जर विचार केला मला फक्त बायकोच पाहिजे, कशी जरी असली तरी चालेल, जमेल का? नाही जमल. एखाद्याला बायको मिळाली आणि ती कर्कश भेटली महाराज, स्वयंपाक करून देत नाही, सारखं कुत्र्यावनी बोलते, टाकून बोलते, तर जमल का महाराज? मग लगेच आता ते म्हणजे एकदम कोर्टामध्ये सध्या तेच सगळे प्रकरण आहेत महाराज, सोडचिट्टीचे. बरोबर आहे की नाही? हा. एखाद्याला मुलगा झाला, मुलगा पाहिजे, मुलगा झाला, आणि तो जर फिरायला निघाला, ट्रीफड काय महत्वाचं आहे का? ते पण नाही महाराज माझं, त्याचं काय घेणं देणं नाही महाराज. असे पोरं असून काही उपयोगाचे नाही आहेत. म्हणजे सांगायचं मग ते तर ते आपल्याला धन पाहिजे. निमे रात्री जाताना चोरांनी अडवलं भाऊ आणि कुत्र्यांनी ठोकला, धन काय उपयोगाचं आहे का? नाही महाराज. सगळ्या गोष्टी पाहिजे, पण याच्या बुडाशी काय आहे? सुख. मज लागी दुःख व्हावे, ऐसा कोणी किंवा ऐसे कोणी भावेना जीवे, हे की नाही? सर्वांनाही सुखाची अपेक्षा आहे महाराज. आणि मग सुखासाठी कोणी धन कमवतं, कोणी बायको करतं, कोणी पुत्र करतं, हे की नाही? अशा पद्धतीने वेगवेगळ्या व्याख्या आहेत. परंतु पाहिजे काय? सुखच. मग सुख तया सत्कर्मी रती वाढो. आणि काय काय चालू होतं आता?
जो जे वांशील तो ते लाव, हे की नाही. मी पहिलं सांगितलं तुम्हाला, थोडंसं लक्ष देऊन ऐका, माझं वय झालेलं आहे, कधी कधी लक्षात राहत नाही. जो जे वांशील तो ते लाहो. मग सगळ्यांना काय पाहिजे हो? सुख पाहिजे. आणि सुख कोण आहे? सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी उभे ठाके, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी. किंवा सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर. म्हणजे सर्व सुखाचे आगर समूह असणारा कोण आहे? भगवान परमात्मा आहे. मग जो जे वांछिल तो ते लावो, सर्वांना भगवान परमात्म्याची प्राप्ती हो. ज्ञानोबर आहे बघा किती मार्मिक मागणी मागतात हो. जो जे वांछिल तो ते लावो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. मंगल कोण आहे या जगामध्ये? तर जे संतांची मांदियाळी आहे ते मंगल आहेत. ते सर्वांच्या ठिकाणी त्यांचा वर्षाव हो. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. जे भगवंताशी एकनिष्ठ भावनेने राहतात ते संत मंडळी, ते सर्वांच्या वरती त्यांचा वर्षाव हो, हे की नाही. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी, भेटतू तया भूता. सगळ्यांना ते भूमंडळी सर्व भूतांना भेटले पाहिजेत. चला कल्पतरूंचे आरव, जे चालते कल्पतरूंचे आरव म्हणजे बाग आहेत. कल्पतरूच्या काय आहेत? बागा. चालत्या कल्पतरू, संत महात्मे चालते बोलते कल्पतरू आहेत. आणि चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी नावाचा एक दगड असतो. चेतना पण ते कसा असतो? निर्जीव असतो. पण हे कसे संत? चेतन आहेत. यांच्यापाशी काहीही आपण, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविल. त्याच पद्धतीने संत महात्म्यांजवळ आपण जीही इच्छा करू, इच्छा कोणते करणारे महाराज? आपण सुखाची. आणि संत महात्मे ते आपली इच्छा 100%च पुरवतात महाराज. हा, चालते बोलते जे कल्पतरू नाम चिंतामणीचे जे गाव आहेत, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. अर्णव या शब्दाचा अर्थ होतो समुद्र, आणि पियुष या शब्दाचा अर्थ होतो अमृत. जे चालते बोलते किंवा जिवंत अमृताचे सागर आहेत त्यांना काय म्हणायचं? संत महात्मे. चंद्रमेजे आलांछन, जे चंद्र आहेत. कसे आहेत महाराज? चंद्रमेज आलांछन. आलांछन या शब्दाचा अर्थ होतो डाग विरहित. चंद्रामध्ये इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा, चंद्रामध्ये काळा डाग आहे. तशा पद्धतीने संतांच्या चरित्र्याला कुठल्याही प्रकारचा डाग नसतो. ते चंद्र आहेत, शीतल आहेत, परंतु कसे आहेत? डाग विरहित आहेत. ते मार्तंड. मार्तंड जे तापहीन. मार्तंड म्हणजे सूर्य. मार्तंड आहेत पण कसे आहेत? तापहीन. म्हणजे ज्ञानाचं तेजस्वी ताप त्यांच्याजवळ, ज्ञान आहे त्यांच्याजवळ, धगधगीत ज्ञान ज्वाळा त्यांच्याजवळ आहे. परंतु महाराज ते असे म्हणजे आपल्याला डोळ्याला जाचच नाही. आपण जर सूर्याकडे जर पाहायचं ठरलं तर पाहू शकतो का? किती? 1 दिवस 2 दिवस? अहो निमिषभर नाही पाहू शकत महाराज, डोळ्याला अंधारी येते लगेच. तसं संत महात्म्यांच्या ज्ञानाकडे आपण किती जरी पाहिलं तरी आपल्या डोळ्याला अंधारी येत. आपण ज्ञानेश्वरी किती जरी वाचली तरी आपल्याला त्रास होत नाही, उलटा आनंद वाढतो. म्हणजे चंद्रमेजे आलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. ते सर्वांना सज्जन संत असणारे सोयरे व्हावेत, जीवलग व्हावेत. ते माझे सोयरे सज्जन सांगाती आणि पाय आठविती विठोबाचे. किंवा आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, हे की नाही, ते आपले काय व्हावेत? जीवलग व्हावेत. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरो. किंबहुना सर्व सुखी. ज्ञानोबर म्हणतात किंबहुना सर्व सुखी. सर्व सुखी व्हावं म्हणजे काय हो? सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका जो. सुखरूप म्हणजे भगवान परमात्मा. किंबहुना सर्व सुखी व्हावं म्हणजे सर्वजण अहम ब्रह्मास्मी या तत्वबोधावरती आरूढ व्हावे. सर्व सुखरूप या सुख जे पद आहे म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावे आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी. याला काय म्हणायचं? सर्वजण सुखाला प्राप्त होणं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी. आणि भजजो आदिपुरुषी. आदिपुरुषी आणि आदिपुरुषी असे 2 पाठ आलेले आहेत. मला या ठिकाणी हे भावलं म्हणून मी आदिपुरुषी. आदिपुरुष सर्वजण भजितो. भज सेवायाम भज धातू सेवा. भज भजती या शब्दापासून भक्ती हा शब्द तयार झाला. आणि भज भजती म्हणजे भजन करणं म्हणजे काय हो? तर भगवंताची भक्ती करणं. बरोबर आहे. मग ही भक्ती करणं आणि
कोणाची करणं? भजी जो आदिपुरुष जो नारायण आहे, भगवान परमात्मा आहे, आदी अंत ज्याचा सांगता येत नाही असा जो भगवान परमात्मा आहे, त्याची भक्ती सर्वांच्या हातून हो. एवढीच भगवंता माझी तुमच्या ठिकाणी मागणी आहे. येणे वरे ज्ञानदेव सुखी झाला. येत म्हणे श्री विश्वेश्वराव, हे विश्वेश्वरा, हे निवृत्ती राया, मी या ठिकाणी जी मागणी मागतो, येत म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ. पसाओ म्हणजे प्रसाद दान. हा होईल, मला प्राप्त होईल. येणे वरे ज्ञानदेव सुखी झाला. हे जे मी तुम्हाला वरी यादी सांगितली, हे जर प्रसादन तुम्ही मला जर दिलं, हा जो प्रसाद जर तुम्ही मला जर दिला, तर मी काय होईन? कायमचा सुखी होईन. यालाच म्हणायचं म्हणजे संत महात्मे हे जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारे. दुसऱ्यांच्या सुखामध्ये जे सुख मानतात त्यांना संत म्हणतात महाराज, आणि दुसऱ्यांच्या सुखामध्ये किंवा दुसऱ्यांच्या दुःखामध्ये जे सुख मानतात त्यांना माणसं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं का, सध्या माणसं जेवढे स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही महाराज, तेवढे दुसऱ्याच्या सुखाने दुःखी, हे वस्तुस्थिती. परंतु संतांचं उलट आहे महाराज. संत महात्मे त्यांना किती वेदना झाल्या हो, किती वेदना झाल्या. भिक्षा मिळू दिली नाही तुकोबारांना. हरी कोपला पाटील गावीची ही लोक, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली. अशा पद्धतीने माझे तुकोबारायांना गोपाला पाटील गावामध्ये सुद्धा राहू दिलं नाही महाराज. एवढं दुःख दिलं, परंतु ते स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही झाले महाराज. दुसऱ्यांना सुखी करताना ते सुखी झाले हो, ही वस्तुस्थिती. आणि तुकोबाराय म्हणतात, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे डोळे आनंद तरंग. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, हे की नाही, घ्या रे चढ पडू नका तुम्ही. अशा पद्धतीने ते जे आनंदी आहेत, कशामुळे आनंदी आहेत? तर दुसऱ्यांना आनंद देतात म्हणून ते आनंदी आहेत. आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला धनाची प्राप्ती व्हावी, तर आपल्याजवळ जे आहे ते आपण अगोदर दान केलं पाहिजे महाराज. मी नाही म्हणत, ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात, तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. किंवा तुकोबाराय म्हणतात, जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेस करी, उदास विचारे वेच करी. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल. सानी धब मगरेसा. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, तो एक पावेल, तो एक. सांगायचा मतितार्थ एकच की आपण हरिपाठ रोज करतो महाराज, परंतु त्या हरिपाठाकडे आपली काय आहे हो? पाठ आहे. विद्यार्थी वृंद शाळेमध्ये रोज पसायदान म्हणतात, आपण घरी रोज पसायदान म्हणतो. सर्वजण कार्यक्रमाला आले, दशक्रिया विधीला आले, वर्ष श्राद्धाला आले, आपण नित्य पसायदान म्हणतो, परंतु त्या पसायदानाच्या अर्थाकडे आपली पाठ आहे. त्याच्यामुळे हे सांगण्याचा प्रयत्न केला, हे की नाही? जमलं का नाही? काहीतरी नवीन ऐकायला मिळालं का नाही? मिळालं का नाही? काय ऐकलं होतं कधी? बरोबर आहे का नाही? आता हा जो पसायदानाचा तुम्हाला सांगितलेला जो अर्थ आहे, हा अर्थ तुम्ही तुमच्या मुलाबाळांना सांगा आणि त्या पद्धतीने वागायला सांगा महाराज. कारण वस्तुस्थिती अशी आहे की आपलं संत वाङ्मय आज परराष्ट्रामध्ये त्याच्यावरती लोक PhD करतात, आणि जेवढे या जगामध्ये काय शोध लागलेले आहेत, सर्व शोध महाराज माझ्या ज्ञानेश्वरी मधून लागलेले आहेत. आणि मग ते जर ज्ञानेश्वरी आपल्या इथं निर्माण होऊन, आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण होऊन जर आपण ती ज्ञानेश्वरी जर वाचत नसाल, तर महाराज आपण वाचाल याची मला तरी काय गॅरंटी नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मी काय सांगत होतो, बहुतांशी आपण एखाद्या अभंगाकडे अतिपरिचय झाला, एखाद्या गोष्टीचा आपल्याला अतिपरिचय झाला की त्याच्या अर्थाकडे आपलं
दुर्लक्ष होतं. अर्थ किती पद्धतीने लावला जातो, एक वाचार्थाने आणि एक लक्षार्थाने, एक सांसारिक वृत्तीने, व्यावहारिक वृत्तीने आणि एक पारमार्थिक वृत्तीने. मग आता या अभंगाचा जर अर्थ आपण जर व्यावहारिक वृत्तीने लावला तर काय होतो, पिंड पदावरी दिला फुले करे माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. आपण गयेला जातो, तुम्ही बरेच जण या ठिकाणी जाऊन आला असाल मातृगया, हे की नाही. गयेला ज्या वेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्या पितृच्या निमित्ताने त्या ठिकाणी काय करतो, पिंडदान करतो. मग ते जे त्या ठिकाणी केलेलं स्थूल पिंडदान आहे ते पिंडदान काय करतं महाराज, तर आपली सांसारिक वृद्धी करतं. सांसारिक वृद्धी करतं म्हणजे कसं करतं, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याणा इच्छिती तया कुळा. ते आपलं प्रापंचिक वृद्धी करतं. मला सांगा, एखादा व्यक्ती लहान वयामध्ये 20-25 वय महाराज त्याचं, आणि त्याची वडिलांचं क्षेत्र अचानक हरवलं आणि 1 वर्षामध्ये 6 महिन्याच्या आतमध्येच त्याच्या म्हणजे घरामध्ये बंगला, म्हणजे समजा शेतामध्ये बंगला तयार झाला आणि त्याच्या समोर एखादी 4 व्हीलर गाडी लावली तर आपण काय म्हणतो, म्हातारीने माग वळून पाहिलं म्हणजे तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याणा इच्छिती तया कुळा किंवा व्हावे कुळा, अशा पद्धतीने अर्थ लावा. आणि जर आपण जर त्यांचे प्रित्यर्थ असे कार्यक्रम नाही केले तर मग काय होतं, आहा कटा त्याची करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला. आहा कटा त्याची करीती पितर आणि वंशी दुराचारी पुत्र झाला. मग ते आहा कटा ते बोट मोडतात महाराज, आणि वंशी दुराचारी पुत्र झाला म्हणून ते पुन्हा त्या परिवाराला सुखाने जगू देत नाही. मग आपल्याला जर त्यांचा आशीर्वाद जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपण हे वर्ष श्राद्ध विधी असेल, दशक्रिया विधी असेल, हे केलीच पाहिजे महाराज. त्यांच्या प्रित्यर्थ जे केलेलं पिंडदान आहे हे व्यावहारिक वृत्तीने असा अर्थ घ्यायचा अभंगाचा, आणि पारमार्थिक वृत्तीने अर्थ काय घ्यायचा, पिंड पदावरी. आपला जो हा देह आहे या देहालाच बऱ्याच ठिकाणी तुकोबारायांनी पिंड असं नाव दिलेलं आहे, पिंड अशी उपाधी दिलेली आहे. हा देहाचा पिंड असणारा भगवंताच्या पदावरती समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. भगवंताचे चरण कसे आहेत, सम आहेत. सम म्हणजे कसे, ब्रह्म सर्वागत सदा सम. म्हणजे ब्रह्म कसं आहे तर सर्वाभूती म्हणजे सगळ्यांच्या ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये भरून उरलेला आहे. सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, अशा पद्धतीने ते ब्रह्म उरलेलं आहे. त्या पद्धतीने आपण एकदा आपला देहभाव भगवंताच्या चरणारविंदे अर्पण केला की मग आपणही देह नो हे मी हे सरे आणि खाली उरला उरे विठ्ठल. मग पुन्हा आपल्या जीवनामध्ये वेगळं पिंडदान करण्याची गरज नाही. मग तुम्हाला जर परमार्थ जर साधायचा असेल तर तुम्हाला परमार्थिक पिंडदान हा देहभाव भगवंताच्या चरणारविंदी अर्पण करायचा. मग तुमचे माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. आपल्यावरती जे काय ऋण आहे पितरांचं, पितर कोणचे, 2 प्रकारचे पितर, एक व्यावहारिक पितर आणि दुसरे म्हणजे पारमार्थिक पितर. व्यावहारिक पितर म्हणजे ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते व्यावहारिक पितर, आपले आई वडील, आपले आजी आजोबा, हे की नाही. आणि पारमार्थिक पितर म्हणजे ज्यांना आपल्याला जे जन्म देतात ते आपले आई वडील, आणि आपल्याला त्या बाहुली रूपी देहामध्ये जे ज्ञान प्रगट करतात त्यांना काय म्हणायचं, आपले गुरु महाराज. आणि ते गुरु महाराज हे आपल्याला काय करतात महाराज, पारमार्थिक असणारा जन्म देतात. बरोबर आहे का नाही. बघा, ज्या वेळेस चांगदेव महाराजांची आणि मुक्ताईंची भेट झाली त्यावेळेस चांगदेव महाराज 1400 वर्षाचे होते महाराज. पण तरी चांगदेव महाराज काय म्हणतात, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. किंवा माझे तुकोबाराय म्हणतात, तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. हा, संत महात्मे हे आपले मायबाप आहेत महाराज. म्हणजे सांगायचं मग तिचा अर्थ एकच की तुम्हाला जर व्यावहारिक जर पिंडदान करायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, गयेला जाऊन आपल्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ पिंडदान केलं पाहिजे. आणि असे कार्यक्रम करून आपल्याच्याने लय मोठे नाही होत महाराज, पण 4 वारकरी आपल्या घरी बोलून छोटंसं भजन करून त्यांच्या प्रित्यर्थ जे झालेलं छोटंसं जे पुण्य आहे ते पुण्य अर्जन त्यांना अर्पण करायचं. आणि हेच खऱ्या अर्थानं काय आहे, पिंडदान आहे महाराज, हे की नाही. मग असं जर आपण जर पिंडदान केलं तर ते पितृ काय होतात, आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपली कमी दिवसामध्ये भरभराट होते. आणि नाही केलं तर तुम्हाला माहिती महाराज, आपण सांगतो महाराज, एक काळ यांच्याकडे कोट्यवधीची इस्टेट होती, परंतु आज हे खायला मागेत. एक काळ यांना आम्ही सर्व अण्णा म्हणायचो महाराज, इथले नाही बरं का, तिकडचे मध्य प्रदेशातले, यांना एक काळ आम्ही अण्णा म्हणायचो, परंतु आता आमच्या अण्णालाच महाग आहेत.
ही जी परिस्थिती होते हे कशामुळे होते माहिती आहे का? पितृकोपामुळे होते महाराज. 3 गोष्टीला कधी विसरायचं नाही माणसाने. एक म्हणजे आपलं कुलदैवत, दुसरं म्हणजे ग्रामदैवत आणि तिसरं म्हणजे पितृदैवत. आपण गावातून जात असताना ग्रामदैवतेचं दर्शन नाही घेतलं तर आपल्याला गावामध्ये आणायचं की नाही हे कोणाच्या हातात आहे? ग्रामदैवतेच्या. कुलदैवतेचं जर वर्षातून स्मरण जर नाही केलं तर आपली भरभराट होऊ द्यायची का नाही हे कोणाच्या हातात आहे? कुलदैवतेच्या. आणि या दोघांपेक्षाही कडक असणारं दैवत म्हणजे कोणतं दैवत? पितृदैवत. पितृदैवतेला हे आपण विसरलं नाही पाहिजे महाराज. मग पितृदैवता ज्यांची जिवंत आहे त्यांनी जिवंत आई वडिलांची सेवा करा. जिवंत आई वडिलांची जर सेवा जर आपण जर केली तर मेलेल्या आई वडिलांनी जरी आपल्याला कोप केलेला असेल तर त्या जिवंत आई वडिलांच्या आशीर्वादाने आपलं म्हणजे चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. कसं ज्ञानोबा म्हणतात बघा, सकळ तीर्थाचे धुरे जे एका माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे. तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे. लोन कीजे म्हणजे काय? तर आपलं जे शरीर आहे हे आई वडिलांच्या सेवेमध्ये वाहून टाकणं याला काय म्हणायचं? लोन कीजे. कसं केलं पाहिजे महाराज? मी ज्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये शिकण्यासाठी होतो तिथील एका जवळच्या गावाची एक गोष्ट आहे. काय झालं घडलं बघा महाराज. मी तुम्हाला काय पुराण सांगत नाही किंवा तुम्हाला मी जुना इतिहास सांगत नाही. आत्ताची म्हणजे माझं वय किती आहे आता? 22 वय. मी आत्ताची गोष्ट सांगतो तुम्हाला महाराज की काय झालं. मी ज्या वेळेस लहानपणी शिकायला होतो महाराज तेव्हा एक 20-22 वर्षाचा तरुण मुलगा आणि त्याच्या आईची बाबा एक किडनी फेल झाली. एक किडनी फेल झाल्यानंतर ती दवाखान्यामध्ये गेली. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की म्हणे बाळा तुझ्या आईची काय झाली? एक किडनी फेल झाली म्हणे. तर आता मग लवकरात लवकर ऑपरेशन करून यांच्या किडनीवरती काहीतरी उपचार केला पाहिजे महाराज. पण ते खेड्यातले माणसं त्यांनी काही एवढं सिरियस घेतलं नाही ते महाराज. ते काय झालं ते परत घरी आले आणि त्यांनी पुन्हा एका किडनीवरती काम भागत होतं म्हणून त्यांनी तसंच जेव्हा त्रास होईल तेव्हा काहीतरी आयुर्वेदिक औषध खायचे आणि तिथून पुढं तसंच चालायचं महाराज. दुखलं की 8-15 दिवस आराम करायचं आणि तसंच चालायचं. 1-2 वर्ष कडेला गेली आणि त्याच्यानंतर दुसरीही किडनी महाराज फेल झाली. एका किडनीवरती लोड आला स्वाभाविकच आहे. दुसरी किडनी फेल झाली आणि फेल झाल्याच्या नंतर महाराज आता मात्र आई जगेल का नाही याची शाश्वती त्यांना राहिली नाही महाराज. ते घाबरले आणि त्या आईला घेऊन दवाखान्यामध्ये गेले. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर महाराज डॉक्टरांनी सांगितलं की म्हणे आता या आई साहेबांच्या मी तुम्हाला 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं की एक किडनी फेल झालेली परंतु तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुसरी ही किडनी फेल झालेली महाराज. फेल झालेली म्हणल्याच्या नंतर त्या मुलाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. म्हणे डॉक्टर लागलं तर म्हणे माझ्या दोन्हीही किडन्या घ्या परंतु माझी आई जगली पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलं तसं नाही जमत म्हणे बाळा. तुझ्या आईची किडनी किंवा तुझी किडनी तुझ्या आईला अगोदर ती म्हणजे बसती का नाही ती पाहावं लागेल आपल्याला हे की नाही. मग मला त्यांचा ब्लड ग्रुप टेस्ट केला. ब्लड ग्रुप टेस्ट केल्याच्या नंतर डॉक्टरांना समजलं की या मुलाची किडनी आईला जमू शकते, वापरात आणता येऊ शकते. असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं बाळा तुझी एक किडनी आईला देशील का म्हणल्यानंतर बाळांनी सांगितलं डॉक्टर एक किडनी नाही म्हणे माझी आखी दोन्हीही किडनी घ्या आणि परंतु माझ्या आईला वाचवा. आणि महाराज ते पोरगा आजही त्या ठिकाणी जिवंत आहे आणि त्याची आईही आज त्या ठिकाणी जिवंत आहे महाराज. त्या बाळाने आपली एक किडनी त्याच्या आईला दान केली. यालाच ज्ञानोबा म्हणतात तया सेवेसी किर शरीरे लोण कीजे. अशी आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आणि अशी सेवा केल्याच्या नंतर महाराज तुम्हाला कोणाच्या पुढे ज्यावेळेस आपली आई म्हातारी होते आणि ज्यावेळेस ते थुंकायचं म्हणते आपण जर हात जर पुढं करून तो जर प्रसाद जर घेतला महाराज तर या जगामध्ये सांगतो कोणाचेच पाय चाटण्याची किंवा कोणाच्या पुढे हात पसरवण्याची आपल्याला गरज कधीच पडत नाही महाराज. इतका सर्वश्रेष्ठ अधिकार आपल्या आई वडिलांचा आहे. ते कसे आहे महाराज? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. सगळे म्हणा आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. अशी ज्यावेळेस आपण तन मन आणि जीवाभावाने आई वडिलांची सेवा करू तेच खऱ्या अर्थाने पिंडदान आहे. मग हे पिंडदान करत असताना आपण आई वडिलांची सेवा करत असताना आपला दिनरजनी जो धंदा आहे तो करायचा, भगवंताचं नामस्मरण करायचं. आणि मग कसं करायचं? केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर. याच्याने काय होईल? तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. आपली जे आई वडिलांची परंपरा आहे आणि आपली जी श्रीगुरूंची परंपरा आहे ह्या दोन्हीही ऋणातून आपण मुक्त हो. आपलं गयावर्जन झालं
होईल महाराज. आणि ते कशा पद्धतीने केलं जातं? पिंडपदावरी दिला आपुले करी, आपला पिंड त्यांना अर्पण केला की मग आपलं काय वर्जन होत असतं महाराज. असा अभंगाचा येतामती येता अवकाश संकल्पित वेळेमध्ये बरोबर 12 वाजलेत. झालेली सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या आईवडिलांच्या चरणारविंदी समर्पित करत असताना या ठिकाणी माझ्या तोंडातून एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तुमचं लेकरू भाऊ म्हणून समजून घ्या, क्षमा करा. झालेली सेवा पुनश्च एकदा माझ्या श्री गुरूंच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी, तुम्हा सर्व मातृपितृवर्गांच्या चरणी समर्पित करतो. आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देत असताना या ठिकाणी जे उपस्थित सर्व क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक सर्व क्षेत्रातील दिग्गज गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना या कळमकर परिवाराच्या वतीने धन्यवाद देतो, त्यांचं ऋण व्यक्त करतो. तसेच आजच्या या कीर्तन सेवेसाठी सुंदर अशी ज्यांनी साथ संगत केली असे हरिभक्तीपरायण सर्व महाराज मंडळी, शूटिंगवाले दादा असतील, आमचे सतीश भाऊ असतील, वेळात वेळ काढून महाराज ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले. तुम्हीही सर्व कामधंदे सोडून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हालाही सर्वांना धन्यवाद देतो. झाली कीर्तन सेवा पुनश्च एकदा तुमच्या चरणारविंदी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा 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 हा, जय जय विठोबा रखुमाई, कुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हरी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडे वाकोडे उत्तरे,